आता पाहूया पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरण, आरोपींच्या बँक खात्याचा तपशील तपासणार, तो मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी। भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना टोल माफ करा, आरपीआयच्या सचिन खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यातील 780 ग्रामपंचायत आणि गावस्तरीय समिती सदस्यांना जलसाक्षरता प्रशिक्षण, पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेबाबत मार्गदर्शन। 17 डिसेंबरला सुरू झालेल्या प्रशिक्षणाची 2 जानेवारीला होणार सांगता। शालेय सहलींसाठी एसटी बसेसला भरघोस प्रतिसाद, शालेय सहलींमधून एसटी विभागाच्या पिंपरी चिंचवड डेपोला 24 लाखांचा महसूल, नोव्हेंबर ते जानेवारीत 167 बस बुकिंग। पिंपरी चिंचवडमध्ये थकबाकी असलेल्या 128 मालमत्ता सील, महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाची कारवाई, कर भरणा करण्याचं पालिकेचं आवाहन। पुण्यातील नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण, घसरलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली। पुण्याच्या खेडमधील कुरुळीतील कालभैरवनाथ महाराज आणि खंडोबाच्या मूर्तीचं इंद्रायणी स्नानासाठी प्रस्थान सोहळ्याला भाविकांची गर्दी।